हरवले की काय लाईन लावणार रे भावेश वगैरे येतच नाही. लोकल ट्रेनचा प्रवास कसा होता भावा? आम्हाला गावी जाताना काय वाटणार नाही, पण लोकल ट्रेन भांडूप टू ठाणे येईपर्यंत वाट लागली. माझा एक भाव राहिलेला ट्रेन मध्ये वळला त्याला आवाज करून ओरडलो जोरात. सगळे झाले साईडला, उतरला माझा भाव. आपल्या भावेशने आता नंबर लावलाय बँगलोर गाडीला, 5वा नंबर आहे. बघूया आता कुठे आहेत. एकदम पुढे प्लॅटफॉर्मला आणि एकदम आम्ही लास्टला उतरलेलो. बाई दिन्याच्या लग्नाला चाललोय भाई, कॅमेरा घेऊन. भेटले कुठे भाई? कुठे दिसत आहेत तुला? अरे बसलेत. अरे आमच्या साईडला काकी पण आहेत. काय का बाई झाले नंबर एकच नंबर लावलेला, 5 जण एका नंबरवर आहेत, बाकीचे सगळे पाठी. कोण काय बोलतो बघा व्हायचं. आता लपडी करायची आपल्याला. कोण आहे? ऋषभ कुठे? कॅमेरा त्याला आधी दाखवतो सही सलामत आहे का बघ. लोकल ट्रेन मधून आलो आम्ही. तुझा कॅमेरा सही सलामत आहे का बघ. प्रँक करायचा होता दिनावर, कॅमेरामॅन नाही येणार आहे. दादाने चॉपट केला. काय कलर केस बघ कसली दिसतात, कलर केलेली आहे. मला नाही येत तर भावा, मी बघणारच ना तुझीच. चंद्र दाखव ना तू. आबा घामाटलेला बाबा, काळ तोंड्या घामाटलायच बघ असला. कॅमेरा याच्यावरती मी काय बोलणार. बोल. भावाने 5:30 येऊन बँगलोर गाडीला नंबर लावला भाई. मायनीने लावला बाई, मैत्रिणीने लावला. तुझ्या मैत्रिणीने? ठीक आहे, मैत्रिणीने लावला भावाच्या मैत्रिणीने. बोल ना, तुझ्याकडे मैत्रिणीने. नाव घे. पण मला नाव घे. पण मला मैत्रीण नाही बोलला. मैत्रीण बोललो. मैत्रीण नाही बोलला, मैत्रीण मला बोलला. आणि काल जी मैत्रीण तुला आवडत होती तुझं काय आलं? तिला दिसणार आहे, दिसू दे की तुझी वेगळी मैत्रीण आहे. स्पेशल मैत्रीण. जुळायच्या आधी तुटला. ती फक्त मैत्रीण आहे जिने नंबर लावला. ओके. म्हणजे कालची होती ती मैत्रीण, स्पेशल मैत्रीण आहे. तुला मित्र नाही खाणार. जाऊ दे, ट्रेनची वाट बघूया. आता तोंड बघ कसा आला तेवढा. मग तुझी खुश होतो यार. पुस्तकाला रात्री पण होता जेव्हा ती दिसली. डायरेक्ट कट करू नका. ट्रेन आली. कोकणात जायला अशी लई गडबड असते भाई गावी जाताना. ट्रेन आल्यावर पूर्ण खाली डब्बा आहे, बघून लय भारी वाटतं. चल सिंगल लाईन. कोणत्या साईडला? चल पटापट चल. काय भारी वाटतं. आम्ही चढलो, पुन्हा ट्रेन खाली आहे. मला ही जागा पाहिजे होती. काकी प्लीज. आपण तिकडे जागा. नको बस. भावेश काय भारी वाटतंय. काय रिझर्वेशन वाटतंय. काय भावेश दादा, जेव्हा पनवेलचा समोसा माझ्याकडनं जीपे चाललं तर हिरोई वाजा हे जो घरी होते दोन्ही बघितलं. मजा येते ना. आता तरी नाही येते, नंतर बघूया. हे भावा, तुझा ब्लॉग बघून असं वाटलं असेल ना की ट्रेनची मजा मला पण करायची. आज देतो भावा. हा बोल. भावेश पांग्या बोलणार होता. भावेश तो एकदम खाली होते, पूर्ण ट्रेन भरली. बँगलोर नकली ट्रेन आहे, चार्जर चालत नाही. सांगितलं बाबा, तू बोलला भाई नकली आहे. तू बोललास चार्जर पण नकली असू शकतो. लावा भाई लावा. हे आपला आयफोनचा चार्जर लावून बघ. तुझी मम्मी थांबलेली तिकडे एक काळा माणूस आला. काका बोलतो माहिती की तो तानाचा बोलला की नाही.
सॉरी शांतीत क्रांती. त्याला विचार. हा बोलला तान्या, आता तुझा पगार विचारत होता. आम्ही पण बघतो, आम्ही शोधतो तानाजी कुठे, तानाजी कुठे. नाही बोलतो तिकडे काळा बरोबर बोलला बाई. ए तो पण तानाजीने तोंडात लपवलं. याच्यात गोरा दिसतोय बाबा, खरंच गोरा दिसतोय. भावेश तू 17च घे. सेल्फी गोरी येईल पण ती मग समोर येईल. पोटात तर गोरा होता पाय लय किड होता, पायवर ठोकांचा पटत. आणि माझी केस काढतात ते चालतं. हा? सासावी लागतात. हा? हा? तुला तर ते पण नाही, तुला तर ते पण नाही. ए दादा, याच्या आतमध्ये नाही, याच्या आतमध्ये नाही. वाढल्यावरती दिसणार नाही, पण तिथं वाढतच नाही. कसा दिसतोय बघ, कसा दिसतोय तर बघ, तिथं बघ, बघ. अरे ह्याचं काय झालं बघा, तुम्ही कशाला बोललात? कशाला भावेश त्याच्यावरनं गेला आम्हाला ना तो आता एकदा आधीच तो कमी बोलतो. तुम्ही त्याला शांत केला, पूर्ण डाऊनच केला. थोडा वेळ थांब, आता कसं वाजेल बघ. वैभववाडीला ट्रेन थांबलीच नाही पाहिजे, आम्हाला डायरेक्ट कणकवलीला जायचंय, कारण हॉल कणकवलीला आहे. हे वैभववाडीवाले डायरेक्ट कणकवलीला पोहोचले पाहिजे. काय हे निघालंय आमच्या गावच्या ट्रेनमध्ये, तरी आता आम्ही लावतोय. कोणाला तरी लागायचं उगाच ना, आम्ही चांगली माणसं आहे तर आम्ही फिक्स करतो. आमच्या नव्हत नाही म्हणून भावेशला बोललो. भावेश रुसला लागत नाही यार. आता एकदम सिरियस. लोकांना नाही. अभिषेक दादा सावंत. काय बोलला थंडाचं 120 रुपये वाटत आता वाटत नेट नाही. मी हॉटस्पॉट देतो भाई, गरीब 120 रुपये वाटतो. वाटतं ना आता काय आलं जिरली कॉलिंग तरी नेट नाही. काय चॅनल का 5 रुपयाची हात नाही टाकायचा ना तुझं. अजिबात नाही खाणार. 12चा. अरे 13चा 13चा भाई. अंडीच्या हे थांब थांब तू पुढे नाही. असं तरी अंगाई 5 वाजता आलोय. आंघोळ का नाही केली आहे, धुवून दोघे बाजूला आधी बसवलं का रे. मी गप्प तिकडे बसतोय, त्या भावाने चालवला. तुझा सगळा सुगंध कोणालाच नाही बाबा. तिकडनं उठलो असतो वरती पण छान. परत जागेवर आला तू, परत जागेवर आला. परत जाग तुझ्यावरती नाही. लकीस्ट वुमन इन द वर्ल्ड. काही बोलला, काही बोलला. अभि ना एका पण होय, कसले पण व्हिडिओ काढतो ते. मानला बाबा. पण कचरा. हा 1 year काय तरी पण ताई. दादा तुझं वाईट तर वाईट. माझं वाईट काढली. मी ते जागा खाली आहे तुझ्यासाठी. अरे तुझं- तिकडे झोपेल तू, मावेल. तिथं खाली टाक. हा 30 वर्षाचा आहे, हा 30. त्याचं नको, त्याचं नको, त्याचं नको. तानाजी गाणं होतं आला माझ्यावर. याच्या आई बाप्पा नवस करून म्हणतात त्याला पोरगी नाही भेटत. कोण मैत्रीण वगैरे असेल तर द्या. सगळ्यांकडे मैत्रिणी का मागतो. नाही चांगलं आहे, थोडस वाईट गुण आहे पण सुधरेल. वाईट गुण सांगितले नाही दिसले ते दिसून आले. दिसून आले. कशाला कणकवली जरा हे ती नाही, कणकवली होती ना ती. अरे ती माझ्या जवळची. अरे माझा मामा राहतो पुढा तुळसला. आई जवळ राहते. तुझी गावाली. आम्हाला लोक एवढी वैतागली आहेत ना, बोलतात झोपा झोपा तुम्ही झोपा. किती वाजले तरी ऋषल तुझा टाइम दाखव ना. आयफोन वर भारी दिसतं. कडीच दाखव ना, असं फोन दाखव, असं दाखव. उलट दिसतंय. पण आम्ही आता परत कॉफी पितोय म्हणजे आम्ही झोपणारच नाही. ते बघ काय नाही, त्यांच्यासाठी थम्सअप बिमसअप घेऊन आलो. हे एक एकटे चाय पियत येत आहेत. तोंडावरच उडवतो चाय.
त्यामध्ये मजा नाही ठीक आहे पण एकट्या घेतली काय थंड होती 3 चमचे मानले मी भावा तुमचं सरनेम सुलभ सुलभ नाही रे. अरे चालतंय आम्ही ओपन माइंडेड कल्चरमध्ये राहतो आम्ही सगळे भाव आहे सगळे भाव आहे तो भाव नाही तुमच्या पिढीचे भाव कलरवर जाऊ नका कोण बचका नाही हा बचका नाही यावर नका जाऊ 8 वर्ष होते 8 वर्ष मी शाळेत ना पेपरवर बसायचा आम्हाला पण दादा बोला त्याला पण ताई बोलायला सांगा काय मावशी बोलतो मग तुम्हाला राग मावशी बोलतो काकू बोल घरी बरं आहे सरनेम सुलभच आहे तू बरं तू बरोबर बोला चालेल मला तू सांग थोडंसं उभं राहायला शिक हा? नाही करू. थोडीशी कळ काढायला शिक परत लग्न होईल तुझं. काढले भरपूर वर्ष काढले ट्रेनमध्ये पण मजाक सेट घ्या मजाक सेट आई शपथ मजाक सेट हे बघा 2 आहेत आमच्याकडे सगळं रूम बिम सगळे दोघांकडे मी मांडीवर बसतो हे बघा हे खाली बसतो आणि काय बिकलं ना ते सर आई नाही इथे दमून मागून आलो त्याचं काय नाही यांना रीला काढायच्या तुला काय क्लाउड दिसतायत बघ ना भाई फायनली कणकवली स्टेशनला पोहोचलोय बाकीची पब्लिक गेली वैभववाडीला घरी जाऊन मग तिकडून बसने येणार आणि आम्ही आता डायरेक्ट कणकवलीला जातो हॉलवर काय आलं हॉलवर नाही जात ऍक्च्युली त्याच्या मामाच्या घरी तिकडे फ्रेश बीस होणार मग हॉलवर जाणार कारण आम्हाला फोटोशूट करायचं आहे